श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम. मित्रांनो, असे स्वामींचे उत्साहपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद. स्वामींना आपण एक प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय धोणी. आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि दररोज आपण अशीच त्यांना एक छानशी प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा आणि वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्य हे असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि शिंतोडे उडवून आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो, एवढंच मात्र खरं असतं. आणि हेच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जेव्हा नशीब ढकलून देतं, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात आमचे स्वामी समर्थ बाबा. त्यामुळं स्वामी समर्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, लवकर जाग येणे कधी फायद्याचेच. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो, मग नक्कीच तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागाल. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवलेली जाते ती दौलत आणि जपले जाते ती माणसं, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही. अर्थहीन वाद विवादापेक्षाही अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. म्हणून शांतता तुमच्या मनाला ठेवायला जरा शिकवा आणि शांत राहा. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस श्रीमंत असतो आणि असे आपण समजावे. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देतात मला हात, स्वामी तुम्हीच देतात मला हात. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कोणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, कितीही भक्ती, शांत्या, पोथ्या पारायण करा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही, एवढं निश्चित तुम्ही तुमच्या मनात ठाम ठेवा. म्हणून माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्कीच करा, असे स्वामी आपल्याला बोध देत आहेत. बाळा, कधीचा भेटलेला नाही आहेस, मला सायंकाळी ये बर का मला भेटायला. माझ्या दरबारात मी वाट बघतो आहे तुझी, असे स्वामी म्हणत आहेत. नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाही. आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहेत, आम्ही नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत आणि सर्वांसाठी राहणार आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी सांगत आहेत, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी, फक्त माझे नाव घेत राहा. हे कोणी तुझं काही बिघडू शकणार नाही आणि बिघडवणारही नाही, कारण तुझ्या पाठीशी आम्ही स्वतः उभे आहोत. घरासमोरील गाड्या आणि रुबावाला श्रीमंत समजू नकोस आणि श्रीमंती समजू नकोस. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसेल की समज की घर हे श्रीमंत आहे आणि श्रीमंताचं हे घर आहे, एवढं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. काही लोकांना वाटत संपला आता हा आणि उठला याचा बाजार. आणि मग रे मूर्खांनो, या ब्रह्मांडाचे मालक स्वामी महाराज आमच्या सोबत असताना कसा उठेल आमचा बाजार. ते त्यांच्या भक्तांसाठी विधिलिखित पण बदलतात, एवढं निश्चित आहे. आणि ते आपल्या भक्तांसाठी काहीही करतात.
प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो आणि कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर एकदा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. हे मात्र निश्चित आहे, आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्याची आठवण नको. लक्षात घ्या. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही एकच करा, स्वामींचे मनापासून नामस्मरण करा आणि स्वामींना आठवा. नक्की स्वामी तुम्हाला भेटतील. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस. पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला ना तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार नक्कीच करणार आहोत. त्यामुळे तू अजिबात भिवू नकोस. जन्म कोठे झाला, कोण असती माता पिता, दिव्य शरीर तेजमय कांती, अजानुबाहू कोपनी छाटी, नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी आहे तर सर्व काही आहे. स्वामी सांगत आहेत, बाळा तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना तर तुझ्यावर एकदा वाईट प्रसंग, संकट येऊ दे आणि तू ज्यांना आपलं मानतो ना, आदर करतो ना, विश्वास ठेवतो ना, प्रेम करतो ना, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. भिवू नकोस. मी आहे तुझ्यासाठी आणि मी इथे बसलोय. मी बहु अन्यायी, परी घातले आपुल्या पायी, क्षमा करूनी लवलाही, अभय द्यावे मज दिना. असे स्वामींकडे नक्कीच मागा आणि स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम असे म्हणा. मनात हा जप करा आणि तुम्ही अजून श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी चालेल. मी आहे ना, काळजी नको करूच बाळा, असं बोलणारी लोक आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी मिळते. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामीच आपल्याला पूर्णपणे आधार देत आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा कशाला भीतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तुला काही आम्ही होऊ देणार नाहीत. एवढं निश्चित आम्ही तुम्हाला सांगतो. जे घडून गेले त्याचा विचार करू नका आणि जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधी लिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याचे चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्तास सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण फक्त सोडू नका आणि नामस्मरण करत राहा. एवढेच तुम्हाला करायचे आहे. स्वार्थाशिवाय नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ, दिशा मिळतो आणि नक्कीच जीवनाला अर्थ मिळत असतो. म्हणून चांगली माणसे भेटणे यात पण सर्व मोठं सुख आहे. आणि हे सुख ओळखायला ज्यांच्याकडे तशी माणसं नाहीत त्यांना एकदा तुम्ही नक्कीच विचारून बघा, त्यांच्यावर काय बीतत असते ते. इतरांची मनं जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर गरीब, अडलेले, नडलेले, निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. एवढे मात्र निश्चितच आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच दुसऱ्यांना कधीही कमी लेखू नका आणि कमी समजू नका. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा, नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि करतीलही. आणि स्वामी सर्व काही बघत आहेत. सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि माझे मैत्रीचे नाते एकीकडे. प्रत्येक क्षणाला, प्रसंगाला साथ देणारी हस्ती ती म्हणजे स्वामींची आणि माझी दोस्ती. एवढेच लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींची मैत्री करून एकदा बघा. स्वामी तुम्ही जरी नाव घ्यायचं सोडलं तरी स्वामी तुम्हाला मात्र सोडणार नाहीत आणि तुमच्या पाठीमागे सदा सर्वदा राहतील. स्वामी खूप संकटात आहे हो मी. जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून, तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व ठीक करतील. या एकाच आशेवर लवकर संकटमुक्त करा ना स्वामी. आणि आम्हाला नवीन तुम्ही रस्ता दाखवा आणि नवीन पावलावर आणि आमच्या पाठीवरचा जो हात आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे. चिंता करू नका. ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलाय. कर्माचा सिद्धांत आहे बाळा, हा चिंता नसावी. आणि फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चला. बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस.
मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल ना तर बघ, आजूबाजूला माझे नाव, फोटो, माझी खूण तुला नक्कीच दिसेल बाळा. आणि खूण जी असते ना, माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे बरं तुझ्यासाठी. आणि फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस, मी आहेच. मी तुला प्रत्येक वेळी दर्शन देत असतो. ते तुलाच कळत नाही आणि ते तुला कळावे म्हणून माझे चित्र तुला सर्वकडे दिसत असतात आणि ती माझीच लीला असते. तुमची इच्छा, अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी पुढील सेवा मनोभावे स्वामींना शरण जाऊन केंद्र, मठ, मंदिर अथवा घरी औदुंबर किंवा वटवृक्षाखाली आसनावर बसून अगरबत्ती लावून अखंडपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. काम 100% मार्गी लागेल. स्वामींना मनोभावे अथवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते बसून करू शकता. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप 33 माळ, तारक मंत्राचा जप 33 वेळा. 18 दिवसांची ही सेवा झाल्यावर काम स्वामींना श्रीफळ 1 किंवा 11 रुपये दक्षिणा, खडी साखर अर्पण करून स्वामींचे आभार मानावे व इतरांनाही सांगावे. नक्कीच तुम्हाला स्वामींचा चांगला अनुभव येईल आणि स्वामी नाम तुम्हाला जपत राहायचे आहे. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे एवढं संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? असे स्वामी म्हणत आहेत. कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव. बाकी मी बघून घेईल आणि माझा प्रचार प्रसार कर. मी तुला तुझ्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहे. अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत आणि जे तुझ्याकडे आशेने बघत आहेत त्यांच्यासाठी तू एक मात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल उठ, बरं घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. भेटेल तुला मोठा त्याचा मेवा आणि नक्कीच तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस भयंकर वादळ, संकटांचा भडीमार होतो ना, अशा वेळेस काही वेळेस कितीही देव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काही न करता एकच करायचं. सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामी नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव तुम्हाला येईल आणि सर्व तुम्हाला तुमच्या मनोकामना ज्या असतील त्या मनापासून तुमच्या पूर्ण होतील. नक्कीच करून बघा, अनुभव नक्कीच येईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळे करणारेच असतात आणि ते तुम्हाला मागे खेचायचं बघतात. पण तुम्ही तसं न करता तुम्ही पुढे पुढे जात राहा आणि तुमची सेवा जी असते ती मनापासून करा. बाळा, पावसाचे आणि संकटाचे ढग हे थोड्या काळापुरता असतात, त्यांना तोंड दे. हे पण दिवस निघून जातील. नामस्मरण करत राहा. येणारा काळ वेळ तुझीच आहे एवढं फक्त तू लक्षात ठेव आणि मनापासून माझी भक्ती कर. स्वामी, आयुष्यात एखादी व्यक्ती येते तेव्हा जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटतं, परंतु ती व्यक्ती जात असताना संपूर्ण संपल्यासारखं वाटतं. स्वामी, तुम्ही अशक्यही शक्य करताना माझा विश्वास आहे. स्वामी, तुमच्या लेकरासाठी काही झालं तरी तुम्ही ते कराल आणि नक्कीच तुम्ही माझ्यासाठी सर्व काही करत आहे हेही मी मान्य करतो. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून नक्कीच तुम्ही तुमचा वेळ काढून 1 मिनिट तरी काढा आणि वेळ नक्कीच द्या. कारण ते 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी आहे ना, व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाचा अकाउंटमध्ये जात असतं. आणि कसे बॅलन्स म्हणून उभे राहील ते तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. म्हणून नक्कीच लक्षात ठेवा, संकटावेळी हेच तुमचे पुण्य तुमच्या कामात येणार आहे. म्हणून तुम्ही हे पुण्य मनापासून नक्कीच केले पाहिजे. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते संकट तुमच्यावरून गेले की मग कोण तुम्ही? असे करू नका मित्रांनो. संकट आलेले असो, अडकलेले असो किंवा नसो, स्वामींची नित्य नेमाने सेवा करा आणि मनोभावे पूजा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. सर्व काही करतील. तुम्ही निश्चिंत राहा, फक्त सेवा करा आणि मनाने करा. तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण आपलं नशीब किंवा इतर कोणी नसतं, तर तुमच्या दुःखाचं, संकटाचे कारण तुम्ही केलेले वाईट कार्य असतात. आपण भूतकाळात इतरांशी जसे चुकीचे वागलो
इतरांचे मन दुखावले, द्वेष मत्सर केला, वाईट चितलो, दुर्व्यवहार केला, निंदा केली, याच गोष्टी भविष्यात तुमच्या दुःखाचं कारण बनतात. आणि तुम्ही आम्हाला विचारता वरून की देवा मी काय पाप केलं? अरे जीवन जगताना सावधतेने जगा, कर्म नीट करा, भविष्य उज्ज्वल असेल. स्वामींचे नामस्मरण करा, कल्याण नक्कीच आहे आणि तुमचे कल्याण नक्कीच होणार आहे. कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची शक्ती देते आणि संधी देते. यश मिळाल्यामुळे आपण आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला नक्कीच होत असते. एवढे मात्र नक्कीच खरे आहे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जीवन म्हणजे झोपाळ आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळं जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुमच्या वाटेला येणार असतात. फक्त तुम्ही त्यासाठी खचले नाही पाहिजे आणि त्यासाठी तयार असायला हवेत. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आपल्या आईच्या पोटी जन्म आपण घेत असतो. आणि त्याचप्रमाणे स्वामी ही आपले आई आहेत, त्यांना तुम्ही आईप्रमाणे जपलं पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण अनुभवायचा नक्कीच असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता नक्कीच आला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही जर लोकांचा चांगला विचार केला तर नक्कीच स्वामी तुमचा चांगला विचार करतील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यासाठीच देवाना त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि ईश्वर आपल्याला त्यांचे दर्शन नक्कीच देत असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तोच व्यक्ती जगात सुंदर आणि त्याचे विचारही सुंदर असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना बाळा, हे कोणालाच माहिती नसते बरं. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, पण मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढे मात्र निश्चित आहेत. म्हणून तुझ्या वाटेला येणारे सुख आणि दुःख हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहेत आणि ते तुला मिळणारच आहेत, एवढे मात्र निश्चित आहे. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते, एवढे मात्र खरे आहे. म्हणून अत्याधिक व्यायामही करू नये आणि अत्याधिक आरामही करू नये आणि अत्याधिक प्रेमही करू नये. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि ते नक्कीच सर्वांना मनापासून आठवत असतं. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे नक्कीच आहे आणि असणार आहे. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म आपला सांगत असतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज तुम्हाला सुख, शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही मनापासून निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच या काळामध्ये निर्णय घेऊ नाही शकत. मग तुम्ही ते सर्व देवावर सोपवायचं आहे आणि देवच त्याचा योग्य निर्णय नक्कीच लावतील आणि देव ते बघून घेतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधी वाईट होऊ देत नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून जिंकणे म्हणजे
नेहमी फक्त पहिला येणे असे नसते मित्रांनो. एखादी गोष्ट तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय, हे त्याचा अर्थ होत असतो. आणि हा अर्थ तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे नक्कीच उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर होतील आणि त्यांचे मार्गही तुम्हाला सापडू लागतील. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती तुम्हाला नाही ना, त्याविषयी तुम्ही नक्कीच मौन पाळले पाहिजे आणि शांत बसले पाहिजे. मग तुम्हाला नक्कीच ते समजायला वेळ मिळेल आणि तुम्ही नक्कीच समजाल. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केलेला असतो की नाहीसा होतो. म्हणून लक्षात ठेवा, दोष लपवू नका आणि तो कबूलही करू नका. असं तुम्ही अजिबात करू नका. दोष लपवू नका, पण मात्र जो तुमचा दोष असतो ना, तो कबूल नक्कीच करा. आणि तो कबूल केला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल आणि तुम्ही नक्कीच त्यातून सावरून जाल. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड तुम्हाला कधीच व्हायला नको. आपले कर्म तुम्ही नक्कीच चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही, तर कर्माचा हिशोब नक्कीच केला जात असतो. एवढं तुम्ही निश्चित ठामपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्यावर तुम्ही ठाम राहायला हवे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, तू कोणाला फसवू नको बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. म्हणून प्रत्येकासाठी आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे आणि चांगल्या भावना पाहिजेत. नक्कीच आपला विचार देव सुद्धा करत असतात. हातात हात घेतला तर मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले ना मित्रांनो, तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला ना तर टाळी वाजत असते. कुणाला हात दिला ना तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले ना की अशक्य ते शक्य होत असते. फक्त आपण ते मनापासून केले पाहिजे आणि मनापासून स्वीकारले पाहिजे. गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि सुखी आहात. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये नक्की सुखी समाधानी राहायला हवे, कारण मग देव बघत आहे आणि देव सगळं स्वीकारण्यासाठी तयार आहेत. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, परंतु स्वतःवर फक्त विश्वास ठेव. आणि स्वतःवर विश्वास असेल तर नक्कीच तुला सर्व काही मिळत जाईल. स्वामी सांगत आहेत, चूक महत्वाची असेल ना बाळा तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर चूक नक्कीच तुम्ही विसरावी. म्हणून व्यक्ती बघताना आणि ओळखताना नक्की नीट पारखून घेतली पाहिजे आणि ओळखली पाहिजे, तरच त्या व्यक्तीशी तुम्ही संलग्न जीवन जगू शकता आणि चांगले राहू शकता. म्हणून व्यक्ती ओळखायला नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही शिकले पाहिजे, कारण व्यक्ती ओळखाल तरच तुम्हाला जीवनात त्रास होणार नाही. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल ना तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाच्यावर तुम्ही तुमचे जे विचार आहेत आणि तुमचे स्वप्न आहेत ते लादू नका आणि त्यांच्या भरोशावर राहू नका. नक्कीच तुमचा भरोसा एक दिवस तुटेल आणि तुम्हाला असे समजेल की मी याच्यावर भरोसा ठेवून होतो पण मला काही मिळालंच नाही. म्हणून तुमचा भरोसा तुटू नये म्हणून तुम्ही कुणावरही भरोसा ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही कामे तुमचे मार्गे नक्कीच लागतील. कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल ना हे सांगता येत नाही आणि कोणाला देव किती देईल हेही सांगता येत नाही. म्हणून कोणालाही कमी न समजावे आणि आपल्याला गर्व करू नये. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. माणूस कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल पैशांपेक्षा खूप मोठं असतं बरं. म्हणून माणुसकीचं मोल ओळखायला शिका आणि पैशांचं मोल हे खूप मोठं असतं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटतील. म्हणून कोणाच्या मनात स्वार्थ आहे आणि कोण निस्वार्थ मनाने आपल्यासोबत आहे हे ओळखायला शिका. आणि तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्या तर नक्कीच तुम्ही पस्तावा केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. म्हणून
स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि कोणाला काय बोलायचे आणि कधी बोलायचे याचे आचरण तुम्ही नक्कीच करा आणि याचा विचारही करा आणि हे शिकून नक्कीच घ्या. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तर एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून प्रामाणिक राहायला शिका. जेवढे जास्त प्रामाणिक राहाल तेवढे जास्त देव तुम्हाला देईल आणि तुम्हाला भरपूर काही मिळवून देईल. मित्रांनो, स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कुणाच्या बद्दल वाईट बोलू नका आणि कुणाच्या बद्दल वाईट ऐकूही नका आणि त्याला समजून सांगा की बाबा रे, असं बोलू नको आणि असं वाईट चिंतू नको. तो व्यक्ती सुद्धा काही ना काही संकटातून जात असतो आणि काही ना काही संकट त्याच्यावर पण येत असते. म्हणून ते तुमच्यावर कधी येईल हे सांगता येत नाही, कारण हा नियतीचा फेरा आहे. हा कुणावरही येऊ शकतो आणि कुणावरही तशी परिस्थिती येऊ शकते. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करावी लागते आणि तुम्ही त्याची परतफेड करत राहाल आणि करत राहाल. मग तुम्हाला ते काहीही सुचणार नाही. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात. ती भोगावीच त्याला लागतील. म्हणून ते दुःखरूपी फळे त्याला भोगू द्या आणि आपलं आयुष्य आनंदात आणि खुशीत जगा. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करू नका आणि नको त्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका. तुमच्या मनात काय चाललंय हे फक्त तुम्ही देवाला सांगत जा आणि देवाला सर्व काही सांगून तुम्ही देवाकडूनच अपेक्षा ठेवा, कुणाकडून अपेक्षा ठेवू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चुकीची लोक कोणती आणि चांगले लोक कोणती हे जर तुम्हाला ओळखायला जमले तर नक्कीच तुम्ही जीवन जगलात आणि जीवनामध्ये तुम्ही सफल झालात असं त्याचा अर्थ नक्कीच होतो. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि अशी नाती तुम्ही जपून ठेवली पाहिजे, कारण हीच नाती आपल्याला निस्वार्थ प्रेम करत असतात आणि निस्वार्थपणे आपल्या सोबत असतात. म्हणून अशा नात्यांमध्ये काहीच कमी नसते आणि अशा नात्यांमध्ये काही आपल्याला गमावं लागत नाही आणि मिळतेच सगळे आणि शिकायला सुद्धा मिळत असते आणि भरपूर काही आपल्याला या नात्यांमधून मिळत असते. यश मिळाल्यानंतर तुम्हाला ते सर्व काही सांगतील सुद्धा आणि तुम्हाला जेव्हा अपयश येईल ना तेव्हा समजवतील सुद्धा. आणि असेच माणसे जपायला शिका, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि ती माणसं तुमच्यावरही विश्वास ठेवतात आणि तुम्ही त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना मित्रांनो, तर स्वतःला खूप नशीबवान समजा आणि भाग्यवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असेल ना त्यांनाच देव ती संकट देईल. आणि पण एवढंही निश्चित आहे की देव त्यांना नक्कीच यशस्वी बनवेल आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करून देईल, कारण देवावर त्यांचा विश्वास आहे आणि देवावर ज्याचा विश्वास असतो ना त्याला संपूर्ण आयुष्यात भरपूर काही मिळत असते. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आहे मित्रांनो, आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कुठेच नाहीये. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि गर्वाचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा आणि मन अगदी शांत ठेवा. नक्कीच तुम्हाला मार्ग निघेल आणि मार्ग सापडेलही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता नक्कीच सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपल्या चांगुलपणा तुम्ही सोडू नका आणि आपल्या चांगुलपणावरच तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल. म्हणून चांगुलपणा जर सोडला तर तुम्ही सर्व काही हरवून बसाल आणि मग तुम्हाला त्या गोष्टी परत आठवायला लागतील आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला जीवनात खूप काही त्रास होईल. 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा 2.5 आळणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून काही लोकांपुढे तुम्ही नक्कीच अडाणी बनून राहा आणि आपल्याला काही जमत नाही असं तुम्ही त्यांना सांगा. नक्कीच तुम्हाला त्याहून शिकायला मिळेल आणि त्याहून सर्व काही तुम्हाला प्राप्त सुद्धा होईल. सगळेच आपल्यासाठी
टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागतं, क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ये आपली निंदा. म्हणून तुम्ही निंदा स्वीकारायला सुद्धा तयार राहा. नक्कीच काही लोक असे असतात जे तुमची निंदा करत असतात, पण एकच व्यक्ती असे आहे जे तुम्हाला काहीच बोलणार नाही आणि काहीच तुमची निंदा करणार नाही. ते म्हणजे आपले स्वामी महाराज. त्यांची तुम्ही नामस्मरण करा आणि पूजा करा. नक्कीच ते तुम्हाला चांगलं फळ देतील आणि मनापासून ते तुमच्याशी संवाद साधतील आणि त्यांचे चमत्कार तुम्हाला दाखवतील. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खरंच काहीतरी मिळवायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते रहस्य जपलं पाहिजे आणि ते म्हणजे आकर्षणाचं रहस्य आहे. आणि ते रहस्य जपत असताना तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळतील, फक्त तुम्हाला संयम असायला हवा. त्यातलं आत्मरहस्य आहे. सभोवताली चारी बाजूला एवढंच नव्हे तर आपल्या शरीराकडे आपण नजर टाकतो तेव्हा जे दिसतं तो फक्त हिमनगाचा वरचा भाग आहे. आणि याविषयी क्षणभर विचार करून पहा. आपल्या हाताकडे पहा. हा घन आणि स्थिर दिसतो, परंतु खरं म्हणजे तो तसा नाही. जर तुम्ही तो एखाद्या चांगल्या मायक्रोस्कोपाखाली पाहिला तर तुम्हाला ऊर्जा तरंग आणि कंपन दिसतील. प्रत्येक वस्तू एकाच पदार्थापासून बनलेली आहे, आणि मग तो तुमचा हात असो किंवा हे ग्रह तारे असो. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ऊर्जेपासून बनली आहे. आणि ते समजून घेण्यासाठी मी तुम्हाला थोडी मदत करतो. प्रथम ब्रह्मांड, त्यात आकाशगंगा आणि त्यात आपली पृथ्वी आणि पृथ्वीवरील मानव, मानवी शरीरात अवयवांनी बनलेल्या, मग त्या संस्था आणि पचन संस्था आणि श्रवण संस्था इत्यादी. आणि प्रत्येक अवयव हा पेशींना आणि पेशींचा बनलेला आहे. आणि पेशी अणुरेणूंच्या प्रत्येक अणूमध्ये ऊर्जा. एकंदरीत आपल्याला अनेक स्तरावर विचार करावा लागेल. पण पहा, ब्रह्मांडात प्रत्येक गोष्ट म्हणजे ऊर्जाच आहे आणि ऊर्जेची वेगवेगळी रूपं आहेत. रहस्याचा शोध लागल्यावर मला हे जाणून घ्यायचं होतं की हे ज्ञान विज्ञान आणि भौतिक शास्त्राच्या कसोटीला उतरू शकतं का? विज्ञानाद्वारे प्रामाणिक विज्ञान आणि होऊ शकतं का? मग मला जे सापडलं ते फार आश्चर्यकारक होतं. आधुनिक काळातील विज्ञान आणि क्वांटम फिजिक्सचे शोध व सिद्धांत हे रहस्य ज्ञानाशी पूर्णपणे जुळतात. आणि इतिहासातील सर्व महान शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्वचिंतक हे याच्याशी सहमत आहेत. या जगात आता या काळात जगणं हा खरोखर रोमांचकारी अनुभव आहे. आणि मी शाळेत विज्ञान, भौतिकशास्त्र यांचा फारसा अभ्यास केलेला नव्हता, परंतु मी जेव्हा क्वांटम फिजिक्सची अत्यंत किचकट पुस्तकं वाचली तेव्हा मात्र ती मला पूर्णपणे समजली. कारण मला ते समजून घेण्याची इच्छा होती. आणि क्वांटम फिजिक्सच्या अभ्यासामुळं मला रहस्याचं ज्ञान आणि अधिक खोलवर झालं. आणि क्वांटम फिजिक्सनं मला रहस्य ऊर्जा स्तरावर समजून घेण्यात मदत केली. रहस्य ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचे सिद्धांत यांच्यात पूर्ण समानता जेव्हा दिसून येते तेव्हा अनेकांचा या रहस्यावरील आणि ज्ञानावरील विश्वास आणि दृढ होतो. चला, मी सांगते तुम्हाला की ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली ट्रान्समिशन टावर कसा आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्व ऊर्जा कोणत्या ना कोणत्या फ्रिक्वेन्सीवर कंपन पावते. तुम्ही स्वतः सुद्धा ऊर्जा स्वरूप असल्यामुळं विशेष फ्रिक्वेन्सीवर कंपन पावत असता. आणि व्हायब्रेशन्स, तुमची ज्या क्षणाची फ्रिक्वेन्सी कोणती हे कशावरून ठरतं? त्या क्षणी तुमच्या मनात कोणते विचार होते आणि मनोमन तुम्ही काय अनुभवत आहात. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याची ऊर्जा स्वरूप आहेत आणि कंपन पावत असतात. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू ही ऊर्जा आहे, हे लक्षात घ्या. वा वा म्हणा आता. तुम्हाला जे हवं असतं त्याविषयी तुम्ही विचार करत असता तेव्हा तुम्ही ती विशिष्ट फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करत असता. आणि यामुळं तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीची ऊर्जाही त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर कंपन पाहू लागते आणि ती वस्तू तुम्ही तुमच्याकडे आणता. आणि जेव्हा तुम्ही मनपसंत गोष्टीवर ध्यान केंद्रित करता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीची कंपन बदलून तिला आपल्याकडे बोलवित असता. आणि तुम्ही जगातील सर्वात शक्तिशाली ट्रान्समिशन टावर आहात. आणि कारण तुम्हाला विचारांद्वारे आपल्या ऊर्जेवर ध्यान केंद्रित करण्याची शक्ती मिळालेली आहे. आणि या शक्तीमुळेच तुम्ही आपल्या इच्छित गोष्टींच्या फ्रिक्वेन्सीवर पोहोचून त्या गोष्टींच्या कंपनात बदल घडवून आणू शकता. आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे ती गोष्ट तुमच्याकडे खेचून घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल विचार करत असता आणि त्या फ्रिक्वेन्सीवर मिळाल्याच्या भावना कल्पनेत अनुभवत असता तेव्हा तुम्ही तात्काळ त्या फ्रिक्वेन्सीवर जाता
आणि त्यामुळे त्या गोष्टीची ऊर्जा तुमच्या दिशेने कंपन पाहू लागते आणि मग त्या गोष्टी तुमच्या जीवनात साकार होतात. आणि आकर्षणाचा नियम हेच सांगतो की समान गोष्टी आपल्या समान गोष्टींना आकर्षित करतात. तुम्ही ऊर्जा धारण केलेले चुंबक आहात. यामुळे तुम्ही तुमच्या मनपसंत इच्छित गोष्टीत विद्युत ऊर्जा भरून त्यांना स्वतःच्या दिशेने येण्यास प्रेरित करता आणि तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला ऊर्जा भारित करू शकता. मनुष्य आपल्यासाठी चुंबकीय ऊर्जेचा प्रबंध स्वतःच करतो, कारण इतर कुणीही बाहेरील व्यक्ती दुसरी व्यक्ती त्याच्यासाठी विचार आणि करू शकत नाही किंवा भावनांचा अनुभवही घेऊ शकत नाही. आपले विचार आणि भावनाच आपली फ्रिक्वेन्सी ठरवत असतात. 100 वर्षापूर्वी इतके सारे शोध लागलेले नव्हते किंवा आता ही इतकी वैज्ञानिक प्रगती झालेली नव्हती, तरी चार्ल्स हेननना माहिती होतं की ब्रह्मांडातील वैश्विक शक्तीचं काम कसं चालतं ते. वैश्विक मन म्हणजे काही फक्त बुद्धिमत्ता नव्हे, ते द्रव्य आहे. असं द्रव्य जे आकर्षण शक्ती आहे आणि इलेक्ट्रॉन्सना एकत्र आणणारी आणि आकर्षणाच्या नियमानुसार इलेक्ट्रॉन्सना एकत्र आणून अणू बनवणारी आणि याचं नियमानं अणू ॲटम आणि एकत्र येऊन रेणू मॉलिक्युल्स बनतात. आणि रेणू हे दृश्य स्वरूपात असतात, ते डोळ्यांना दिसतात. म्हणूनच हा आकर्षणाचा नियम अतिस्वरूप धारण करणाऱ्या प्रत्येक गोष्टींच्या प्रकटीकरणामागे कार्यरत असतो. प्रत्येक प्रकटीकरणामागील रचनात्मक शक्ती म्हणजे हा नियमच असतो. आणि फक्त परमाणूंची नव्हे, संसार ब्रह्मांड प्रत्येक वस्तू ज्या ज्या गोष्टीची मूर्त कल्पना केली जाऊ शकते त्या गोष्टी असतात. तुम्ही कोणत्याही शहरात राहत असा, मला खात्री आहे की तुमच्या शरीरात इतकी शक्ती आहे की तुम्ही तुमचं शहर एक आठवडाभर प्रकाशित करू शकता. आणि या शक्तीची जाणीव तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही एक जिवंत विजेची तार बनलेला असता. ब्रह्मांड हे सुद्धा अशीच जिवंत विजेची तार आहे आणि प्रत्येक व्यक्तीत जीवनातील प्रत्येक स्थितीचा सामना करण्याची ताकद पुरेशी ऊर्जा आहे. जेव्हा वैयक्तिक मन वैश्विक मनाला स्पर्श करतं तेव्हा वैयक्तिक मनाला वैश्विक मनाच्या सर्व शक्ती प्राप्त होत असतात. बहुतेक लोक स्वतःला या भौतिक शरीरावरून ओळखतात, पण तुम्ही म्हणजे हे भौतिक शरीर नव्हे. मायक्रोस्कोपाखाली पाहाल तर तुम्हीच एक ऊर्जा क्षेत्र आहात. आणि ऊर्जेच्या बाबतीत आपल्याला काय कळालेलं आहे हे लक्षात तुम्ही नक्कीच घ्या. तुम्ही जर एखाद्या क्वांटम फिजिक्सला जाऊन विचारलं ना की हे जग कशाचं बनलं आहे, तर तो उत्तर देईल ऊर्जेचं. आणि ऊर्जेचं वर्णन करा. ठीक आहे, ऊर्जा बनविता येत नाही, नष्ट करता येत नाही, ती नेहमीच होती आणि असते. म्हणजे ती फक्त आकार बदलते, स्वरूप बदलते, ती विशिष्ट स्वरूपात जाते, काही काळ त्या स्वरूपात राहते आणि पुन्हा त्या स्वरूपातून बाहेर पडते. तुम्ही एखाद्या धर्मगुरूकडे जाऊन हा प्रश्न विचारा, ब्रह्मांड कोणी बनवलं? तो उत्तर देईल परमेश्वरानं. ठीक आहे, ईश्वराचं वर्णन करा. उत्तर येईल नित्य होता, नित्य राहील, कधी बनवला गेला नाही आणि कधी नष्टही झाला नाही, नष्ट करता येणार नाही. तो नेहमी होता, राहणार आणि आहे. फक्त आकाराद्वारे आकाराबाहेर बदलत राहील. पहा, वर्णन तेच आहे, फक्त शब्दावली वेगळी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फक्त एक मासाचा गोळा आहात फिरत राहणारा, तर जरा पुन्हा फिरून एकदा विचार करा. तुम्ही आत्मिक शक्ती धारण केलेली आहे. तुम्ही एक ऊर्जा स्रोत आहात आणि जे मोठ्या भव्य विराट ऊर्जा क्षेत्रात सामील आहे. आणि या सगळ्यांमुळं तुम्ही आध्यात्मिक कसे बनता या प्रश्नाचे उत्तर हे मी रहस्याच्या शिकवणीचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानते. आणि तुम्ही स्वयं ऊर्जा आहात. ऊर्जेला बनविता किंवा नष्ट करता येत नाही, एवढं लक्षात घ्या. ऊर्जा फक्त आकार बदलत राहते आणि आता तुमचं अस्तित्व हेच सत्य आहे. तुम्ही तुमच्यातील पवित्र ऊर्जा ही नेहमीच होती आणि पुढेही असेल. तुमचं आध्यात्मिक अस्तित्व कधीच नष्ट होऊ शकत नाही. खोलवर कुठेतरी तुम्हालाही याची जाणीव नक्कीच आहे. आणि काय तुम्ही अस्तित्वातच नाही कशी कल्पना करू शकता का? तुमच्या जीवनात तुम्ही जे जे पाहिलं, अनुभवलं आणि ते सोडून दिलं, समजा तरी तुम्ही अस्तित्वात नाही. आणि अशी कल्पना तरी तुम्ही करू शकता का? नाही. तुम्ही तसं कल्पनेत सुद्धा आणू शकत नाही, कारण हे केवळ अशक्य आहे आणि असंभव आहे. तुम्ही म्हणजे एक शाश्वत ऊर्जा आहात, हे लक्षात घ्या. अद्वितीय वैश्विक मन, क्वांटम मेकॅनिक्स आणि क्वांटम कॉस्मॉलॉजीस या सिद्धांताला दुजोरा देतात की ब्रह्मांड मूलतः विचारातून उत्पन्न होतं आणि आपल्या भोवतालचा हा सर्व पसारा फक्त विचारांचाच प्रकटीकरण आहे. शेवटी आपण
वैश्विक शक्तीचाच एक अंश आहोत आणि जेव्हा आपण या शक्तीचं सामर्थ्य प्रत्यक्ष अनुभवतो तेव्हा आपण या शक्तीचा उपयोग करून अधिकाधिक गोष्टी मिळवण्यास सुरुवात करतो. म्हणूनच विचार आणि भावनांच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट निर्माण करा. ब्रह्मांडाला चालवणाऱ्या वैश्विक शक्तींचा अंश तुमच्यात आहे याची जाणीव असू दे आणि या शक्तीच्या सामर्थ्यानं तुम्ही कोणत्याही गोष्टीचं सृजन करू शकता. तुम्ही या शक्तीचा उपयोग सकारात्मक करता की नकारात्मक यावरच सारं काही अवलंबून असतं. तुमचं शरीर, तुमचं आरोग्य, तुमचा सभोवतालची परिस्थिती याचाच अर्थ आपण फक्त आपलंच नशीब नव्हे तर विश्वाच्या नशिबाचेही रचनाकार असतो आणि आपण सर्व विश्वाचे रचनाकार आहोत. म्हणून मानवीय क्षमतेला कोणत्याही मर्यादा नाहीत. वैश्विक शक्ती आणि तिच्या आपल्यामधील अंश हा निकट अंतसंबंध समजून घेणं, त्या गहिरा नात्याची जाणीव असणं हे जितकं उत्कट असेल तितका या शक्तीचा सामर्थ्याचा तुम्ही कधी अधिक उपयोग करून घेऊ शकाल आणि याचा संबंध शेवटी आपल्या विचारांच्या स्तराशीच असतो. अनेक संत, महंत, तत्वचिंतकांनी ब्रह्मांडाचं केलेलं वर्णन आणि स्पष्टीकरण हे हेझलिन सारखंच आहे आणि अस्तित्वात असलेली प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट हा वैश्विक मनाचाच एक भाग आहे आणि अशीच कोणतीही जागा नाही तेथे सर्वव्यापी वैश्विक मन नाही आणि प्रत्येक गोष्टीत ही वैश्विक शक्ती असतेच आणि या वैश्विक मनातच सर्व बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि विवेक, शहाणपणा, चातुर्य, सामंजस्य, संपूर्ण ज्ञान, प्रज्ञा आणि आदर्शत्व सामावलेलं आहे आणि ते प्रत्येकात, प्रत्येक गोष्टीत आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी आहे. मग सर्वव्यापी आहे, सर्वज्ञानी आहे, सर्व शक्तिमान आहे आणि तेच तुमच्यातही आहे. वैश्विक मन ठाई ठाई आहे, प्रत्येकात आहे. आपण आता हे समजून घेऊया की याचा आपणही नेमका काय अर्थ घेऊ. या आत्मज्ञानाचा, जाणीवेचा आपल्याला काय उपयोग होऊ शकतो. याचा अर्थ असा की प्रत्येक शक्यता आधीपासूनच उपलब्ध आहे. सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी वैश्विक मनाला कोणती गोष्ट अशक्य नाही. सर्व प्रकारचं ज्ञान, संशोधन, आविष्कार हे सर्व वैश्विक मनात आपल्यासाठी उपलब्धच आहेत आणि मानवी मनाच्या माध्यमातून बाहेर पडण्यासाठी, दृष्ट्या साकार होण्यासाठी ते उत्सुक आहेत आणि वाट पाहतंय. आत्तापर्यंतच्या इतिहासातील प्रत्येक रचना आणि आविष्कार हा वैश्विक मनातूनच उत्पन्न झालाय, भले याची कुणाला जाणीव असो वा नसो. आता हे सगळं आपण कसं मिळवू शकतो, आपण हस्तगत कसं करू शकतो याविषयी तुमचं ज्ञान, वैश्विक शक्तींचाच आपण अंश आहोत ही जाणीव आणि तुमची अद्भुत कल्पनाशक्ती वापरून तुम्ही हे सहज करू शकता. आणि स्वतःभोवती डोळे उघडून पहा. स्वतःला तुमच्या कोणत्या गरजा पूर्ण व्हायला हव्यात अशी कल्पना करा की एखादी विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुमच्यापाशी महान कल्पना आहे आणि आविष्कार आहे. गरज ही शोधाची जर्नी आहे. तेव्हा आधी गरजा शोधा. आता कल्पना करा की याबाबत विचार करून या गरजेची पूर्ती तुम्ही साकार केली आहे आणि आता हा शोध लावण्यासाठी, उपाय सापडण्यासाठी तुम्हीच खूप मेहनत, कष्ट करण्याची काही गरज नाही. सर्व शक्तिमान, सर्व व्यापक वैश्विक मनात ही शक्यता आधीच उपलब्ध आहे आणि तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की अंतिम परिणामावर तुमचं लक्ष केंद्रित करणं आणि ती आवश्यकता पूर्ण होत असल्याची कल्पना करत राहणं. आणि एवढं केलं की ती गोष्ट प्रत्यक्ष साकार होईल आणि तुम्ही मागा, मिळेलच असा दृष्ट विश्वास बाळगा आणि मिळालेलीच आहे ही कल्पनेत अनुभवा आणि तसा प्रत्यय घ्या आणि पहा ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि विचार, कल्पना, अंतस्फूर्ती, युक्ती, योजना यांचा अमर्यादित साठा तुम्ही त्यांना उपभोगात आणावं म्हणून वाट पाहत आहे आणि तुम्ही फक्त साथ घाला. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी, तुमच्या जाणीवेत, वैश्विक मनाशी संयुक्त असलेल्या तुमच्या अंतर्मनात उपलब्ध आहेच. दैवी मन हेच एकमेव सत्य आहे एवढं तुम्ही जाणून नक्कीच घ्या. आता जॉन ॲसरॉफ म्हणतात, आपण सर्वजण एकमेकाशी संलग्न आहोत. आपण फक्त ते पाहू शकत नाही. आत असं आणि बाहेर तसं असा कोणताही फरक अस्तित्वात नाही. ब्रह्मांडात प्रत्येक गोष्ट जोडलेली आहे आणि हे एकच भव्य ऊर्जा क्षेत्र आहे. म्हणूनच तुम्ही कोणत्याही बाजूनं याकडे पहा, परिणाम एकच असेल. आपण सर्व एक आहोत. आपण सर्व एकमेकांशी जोडलेले आहोत. आपण सर्व अंश आहोत आणि एकाच परमशक्तीचे, महाशक्तीचे, सर्वश्रेष्ठ, रचनात्मक, सृजनशील ऊर्जेचे आणि उच्चतम जाणीवेचे, त्याला तुम्ही म्हणा काही,
पण आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्वजण एकच असण्याचा संदर्भ लक्षात घेऊन आता तुम्ही आकर्षणाच्या नियमाबाबत विचार कराल तर त्याची संपूर्ण सत्यता तुम्हाला सहज पटेल. आता तुम्हाला समजेल की तुमचे दुसऱ्याचे व दुसऱ्या कुणाबाबतचे नकारात्मक विचार बूमरंग होऊन तुमच्यावरच का उलटतात आणि तुम्हालाच का त्रासदायक ठरतात ते. आपण सर्व एक आहोत. तुम्हाला तोपर्यंत नुकसान त्रास होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही नकारात्मक विचार आणि भावना प्रक्षेपित करून त्रास नुकसान या नकारात्मक वाईट गोष्टींना अशुभाला आव्हान करत नाही. तुम्हाला निवडीचं स्वातंत्र्य मिळालं आहे, परंतु जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार मनात आणता तेव्हा तुम्ही स्वतःला वेगळं करत असता आणि त्या शुभ शक्तीपासून सर्व चांगल्या गोष्टींपासून कोणत्याही नकारात्मक भावनेचा जरा बारकाईने विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल यापैकी प्रत्येक नकारात्मक भावनेचा पाया भय हाच आहे आणि हे भय विभक्तपणानं निर्माण होतं आणि स्वतःला इतरांपासून वेगळं करण्यामुळं उत्पन्न होत असतं. आणि नक्कीच स्पर्धा भावना हे सुद्धा विभक्तपणाचंच उदाहरण आहे. पहिली गोष्ट ही की जेव्हा तुमच्या मनात स्पर्धेचा विचार येतात तेव्हा मुळेच उणीव अभाव भावनेपोटी येतात, कारण उपलब्धता मर्यादित आहे आणि ती मला मिळाली पाहिजे असा विचार तुमच्या मनात असतो. प्रत्येकाला पुरेल इतकं उपलब्ध नाही म्हणूनच संघर्ष करावा लागत आहे असं तुम्ही म्हणत असता. तुम्ही जेव्हा तुमची प्रतिस्पर्धा करता तेव्हा तुम्ही कधीच जिंकत नाही. जरी तुम्ही जिंकलात असेल तुम्हाला वाटत असलं तरी जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धा करू लागता तेव्हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रतिस्पर्धा करणाऱ्या लोकांना आणि परिस्थितीला आकर्षित करता आणि शेवटी तुमची हार होते. आपण सर्व एक आहोत म्हणूनच जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धा करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या विरुद्धच स्पर्धा करत असता आणि तेव्हा खरोखरच प्रतिस्पर्धा ही गोष्ट डोक्यातून नक्कीच तुम्ही काढून टाका आणि तुमच्या मनाला सृजनशील बनवा. फक्त तुमच्या स्वप्नांवर तुमच्या भविष्यातील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा आणि प्रतिस्पर्धा हा प्रकारच समीकरणातून जीवनातून बाहेर काढा. ब्रह्मांड प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करू शकतं. प्रत्येक गोष्ट ब्रह्मांडातून येते आणि वैश्विक शक्तीच निर्माण करतात आणि आकर्षणाच्या नियमानुसार व्यक्ती घटना वस्तू परिस्थिती यांच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि आकर्षणाच्या नियमाला पुरवठ्याचा नियम समजा आणि विश्वातील अमर्यादित साठा या नियमांमुळेच तुमच्यासाठी खुला होतो आणि हा नियमच तुम्हाला तुमची इच्छित गोष्ट असीमित वैश्विक भंडारातून पुरवठ्यातून तुमच्याकडे आकर्षित करण्यास समर्थ बनवितो. तुम्हाला नेमकं काय हवं आहे याची योग्य परिपूर्ण फ्रिक्वेन्सी जेव्हा तुम्ही प्रक्षेपित करता तेव्हा योग्य त्या व्यक्ती घटना वस्तू परिस्थिती आपोआप जुळून येऊन तुमच्याकडे आकर्षित केली जाते आणि तुम्हाला हवी ती इच्छित गोष्ट तुमच्याकडे पोहोचवली जाते आणि नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ लागता. लोक तुम्हाला तुमची इच्छित मनपसंत गोष्ट देत नसतात. जर तुम्हाला तुमच्या मनात अशी चुकीची धारणा असेल तर तुम्हाला उणीव अपुरेपणाच अनुभवायला येईल आणि कारण तुम्ही बाह्य परिस्थितीशी भौतिक जग आणि त्यातील लोकांनाच पुरवठ्याचा मूल स्रोत मानत आहात. खरा पुरवठा हा तर अदृश्य शक्ती क्षेत्रातून होत असतो आणि याला तुम्ही म्हणा काही ब्रह्मांड अमर्यादित बुद्धिमत्ता वैश्विक मन उच्चतम प्रज्ञा परमेश्वर किंवा इतर काही. जे तुम्हाला काही मिळतं तेव्हा लक्षात ठेवा की आकर्षणाच्या नियमानुसारच आणि तुम्ही स्वतःला ज्या गोष्टी फ्रिक्वेन्सीवर आहोरित केल्यामुळं आणि वैश्विक शक्तींशी एकरूप झाल्यामुळंच मिळालेली असते. विश्वव्यापक ब्रह्मांडीय प्रज्ञा ही व्यक्ती वस्तू घटना परिस्थिती यांना सक्रिय करते आणि ती गोष्ट तुम्हाला मिळते कारण तसा नियमच नक्कीच आहे. आपण बहुतेक वेळा आपलं शरीर भौतिक अस्तित्व या बाबतीत विचार करताना गोंधळून जातो भांबावून जातो. हे तर फक्त आत्म्यासाठी असलेलं पात्र आहे. आत्मशक्ती हे शरीर धारण करते. खरं तर आपल्याला आत्मशक्तीचं स्वरूप एवढं मोठं असतं की ते एखादी मोठी खोलीही व्यापू शकेल. तुम्ही अनंत जीवत आहात आणि जीवन आहात. तुम्ही मनुष्य रूपातील ईश्वर आहात. आदर्श परिपूर्ण निर्मिती. आपण ईश्वराची प्रतिमा आहोत आणि ईश्वर स्वरूप आहोत असं आपले धर्मग्रंथ सांगतात आणि आपण असं म्हणू शकतो की वैश्विक शक्ती आपल्या रूपात व्यक्त होतात, स्वरूपाच्या अनंत जाणीवांबद्दल जागरूक होतात आणि आपण असंही म्हणू शकतो की आपण असीमित शक्ती क्षेत्रात साकार रूप आहोत आणि हेच सत्य आहे. तुम्ही जे खरोखर आहात तुमचं जे सत्य रूप आहे त्यातील 99% अदृश्य आहे आणि स्पर्शा पलीकडचा आहे, अपार आहे
एवढं लक्षात ठेवा. तुम्ही परमेश्वराचं शारीरिक रूप आहात. तुम्ही रक्तमांस नाही, आत्मा आहात. तुम्ही ती शाश्वत परम शक्ती आहात आणि जी स्वतःला तुमच्या रूपात प्रकट करते. तुम्ही वैश्विक शक्तिरूप आहात आणि तुम्ही सर्व शक्तिमान आहात. तुम्ही सर्व ज्ञानी आहात. तुम्ही उच्चतम प्रज्ञ आहात. तुम्ही पूर्ण स्वरूप आहात आणि परिपूर्ण आहात. तुम्ही सर्व व्यापी आहात आणि तुम्हीच विश्वाचे रचयिता आहात आणि तुम्हीच स्वरूपांची सुस्वरूपांची निर्मिती या पृथ्वीवर नक्कीच करत आहात असा विश्वास आम्हाला पटतो. तर जेम्सने म्हणतात की आपली प्रत्येक धर्म परंपरा हे सांगते की तुम्ही त्या शाश्वत मूळ उगम स्रोताचे प्रकट रूप आहात आणि प्रतिमा आहात. म्हणूनच तुमच्यामध्ये ईश्वराची क्षमता आणि शक्ती आहे. त्यांच्या ठायी असलेले सर्व गुण, सर्व शक्ती, सृजनशीलता तुमच्या ठायी वसत आहेत आणि म्हणूनच तुमच्या जगाची निर्मिती तुम्ही करू शकता आणि ती क्षमता तुमच्यामध्ये आहे. आणि आतापर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात कदाचित अशा अद्भुत गोष्टींची रचना केली असेल आणि ज्या तुमच्या योग्य आहेत आणि कदाचित नसेलही. काही बिघडत नाही. माझं तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही एका प्रश्नावर जरूर विचार केला पाहिजे की तुमच्या जीवनात जे काही घडलं आहे किंवा घडत आहे तेच तुम्हाला खरोखर हवं आहे का? आणि जर त्या गोष्टी तुमच्या योग्य नसतील, तर तुम्हाला आवडणाऱ्या नसतील, तर आत्ताच त्या बदलण्याची योग्य वेळ आली नाही का? मग कारण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे आणि सारी शक्ती आपल्या अंतरातून येते. म्हणूनच ती आपल्याला नियंत्रणाखाली असते. एवढं निश्चित आहे. तुम्ही म्हणजे तुमचा भूतकाळ नव्हे. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, अनेक लोक असं मानतात की ते जीवनाची शिकार आहेत आणि ते नेहमी भूतकाळातील घटनांना दोष देत असतात. आणि कदाचित असंही घडलं असेल की त्यांना कहरी कुटुंबात लहानाचं मोठं व्हावं लागत असेल आणि नक्कीच त्यांच्यासोबत तसं झालेलं असणार आहे. त्यांना मारपीट करणारे, अपमानास्पद वागणूक देणारे, छळवादी, गैरपरिवर्तन करणारे आईवडील मिळाले. आणि बहुतेक सारे मानसशास्त्रज्ञ हे सांगतात की जवळजवळ 85% कुटुंबात कलह असतोच. याचाच अर्थ तुम्ही काही फारसे जगावेगळे नाही. माझे आईवडील दारुडे होते. माझे वडील मला मारबडत करत असत आणि मी 6 वर्षाचा असताना माझ्या आईने त्यांना घटस्फोट दिला. मला असं म्हणायचं आहे की हीच या ना त्या रूपात प्रत्येक माणसाची कथा, व्यथा आहे. खरा प्रश्न हाच आहे की आता तुम्ही काय करायचं ठरवलं आहे आणि मागे यापूर्वी जे झालं ते झालं. आता तुम्ही कसली निवड करू इच्छिता? कारण तुम्ही आत्ताही एकतर याच गोष्टींवर ध्यान केंद्रित करू शकता किंवा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींवर. आणि जेव्हा तुम्ही लोक त्यांना हव्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात तेव्हा आपोआपच जे नको ते जीवनातून विरून जाऊ लागतं आणि जे हवं ते वृद्धिगत होऊ लागतं, पसरू लागतं आणि अर्थातच नको ते बाजूला ढकललं जातं. आणि जी व्यक्ती स्वतःचं ध्यान जीवनातील नकारात्मक काळ्या बाजूंवर केंद्रित करते तिला पूर्वायुष्यातील दुर्दैव, निराशा याचं दुःख पुन्हा पुन्हा भोगावं लागतं आणि असतं. एवढंच नव्हे तर ती भविष्यातही तशाच प्रकारचं दुर्दैव आणि निराशा मिळावी अशी प्रार्थना करत असते. जर तुम्ही भविष्यातही इतर काही नाही फक्त दुर्दैवाचाच आणि दुर्दैवाचाच विचार दृष्टी ठेवली तर त्याचा अर्थ असा की तुम्ही भविष्यातही दुर्दैव, कमनशीब हेच मागतात आणि तुम्हाला तेच मिळणार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील अडचणी, समस्या यांच्यावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही आत्तासाठी वर्तमान काळातही आणखी कठीण परिस्थिती स्वतःसाठी निर्माण करत आहात. हे सगळं जाऊ दे, काही का असेना सोडून द्या ते. यातच तुमचा फायदा नक्कीच आहे. स्वतःसाठी एवढं कराच. जर भूतकाळातील एखादी गोष्ट व व्यक्तीबद्दल तुमच्या मनात द्वेष, आकस, तिरस्कार ठाण मांडून बसला असेल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेत आहात आणि तुमच्या योग्यतेचं तुमचं मनपसंत जीवन फक्त तुमचं तुम्हीच निर्माण करू शकता. तुम्हाला जे हवं आहे त्यावर जेव्हा मुद्दाम होऊन हेतू पुरस्कार तुम्ही लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही चांगल्या भावना प्रक्षेपित करू लागता आणि मग आकर्षणाचा नियम क्रियाशील होऊ लागतो. तुम्हाला एवढंच करायचं असतं ते म्हणजे सुरुवात करणं. आणि असं करताच पहा जादूची कांडीच फिरवली जाते आणि नक्कीच तुमच्या मनासारखं होत असतं. तुम्हीच तुमचं नशीब घडविता आणि तुम्ही स्वतःच तुमच्या जीवन कहाणीचे लेखक असता. तुमच्या हातात लेखणी आहे आणि तुम्ही निवडाल तो परिणाम, तुम्ही कराल तसा शेवट आहे. एवढं लक्षात ठेवा. आकर्षणाच्या नियमाबाबत सुंदर गोष्ट ही की तुम्ही जेथे असाल तेथून तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला जेव्हा पाहिजे त्या क्षणापासून तुम्ही हे खरं चिंतन सुरू करू शकता आणि तुमच्या अंतरी सद्भावना, सुख, समाधान
सामंजस्य या भावनांचा अनुभव घेऊ शकता. हाच नियम लगेच या शुभ विचारांना प्रतिसाद देऊ लागेल आणि तेव्हा आता तुम्ही वेगळ्या प्रकारच्या धारणा मनात बाळगा. तसा दृढ विश्वास मनात ठेवा. उदाहरणार्थ, ब्रह्मांडात सर्वांना पुरून उरेल इतकी प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे. आणि किंवा तुम्ही असा विश्वास बाळगा की मी वृद्ध नाही, उलट तरुण दिसत आहे. आणि आकर्षणाचा नियम वापरून आपण आपल्याला जे हवं ते हवं तसं निर्माण करू शकतो आणि बनवू नक्की शकतो. एवढं मात्र निश्चित तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि मनात ठाम ठेवलं पाहिजे. मायकेल बर्नार्ड म्हणतात की तुम्ही स्वतःला अनुवांशिक रोग, दोष, चुकीच्या परंपरा, सामाजिक धारणा या सर्वांपासून मुक्त करू शकता आणि ही गोष्ट सिद्ध करून दाखवू शकता की तुमची आंतरिक शक्ती ही बाह्य जगातील शक्तीपेक्षा खूप महान आहे. तुम्हाला कदाचित असंही वाटत असेल की सगळं वाटतंय तर खरं छान, पण मला ते जमणार नाही, किंवा माझी पत्नी मला असं काही कधीच करू देणार नाही, किंवा माझा पती मला हे करू देणार नाही, किंवा माझ्याकडे हे सगळं करण्याइतका पुरेसा पैसा नाही, किंवा हे करण्याचं बळ माझ्यात नाही, किंवा ती तितका श्रीमंत नाही, आणि किंवा मी अमुक नाही, मी तमुक नाही, मी असा नाही, मी तसा नाही, वगैरे वगैरे. हे प्रत्येक मी नाही तुमचीच रचना आहे आणि मी नाही असं तुम्ही म्हणत असता याची जाणीव असणं खरोखर चांगलं आहे. आणि असं तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही काय निर्माण करत असता हे लक्षात घ्या. आणि मी आहे शब्दांच्या सामर्थ्याबाबत डॉक्टर वुल्फनी जे सांगितलं त्यांनीच, त्यामुळंच खरोखर प्रत्येकानं अंतर्मुख व्हायला हवं. आणि जेव्हा तुम्ही म्हणता मी आहे आणि तेव्हा तुम्ही त्यातील मधला शब्द पूर्ण शक्तीशी प्रत्यक्षात साकार करण्यासाठी, अस्तित्वात आणण्यासाठी सृजनांचं आवाहन करू शकता आणि करत असता. कारण तुम्ही हीच वस्तुस्थिती आहे आणि असावी, व्हावी असं स्वतःच घोषित करत असता आणि तुम्ही ती गोष्ट निश्चिततेनं व्यक्त करत असता. म्हणूनच जेव्हा तुम्ही म्हणत असता मी थकलेला आहे, मी कंगाल आहे आणि मी आजारी आहे आणि मला उशीर झाला आहे, मी स्थूल बोजत आहे आणि बेधड आहे, किंवा मी म्हातारा आहे, तेव्हा अल्लाउद्दीनच्या दिव्यातील तो राक्षस म्हणतो तुमची इच्छा हा माझ्यासाठी आदेश आहे. आणि नक्कीच मग तसेच व्हायला सुरुवात होऊ लागते. हे लक्षात ठेवा. आता हे सर्व समजून घेतल्यानंतर तरी मी आहे या दोन सामर्थ्यशाली शब्दांचा उपयोग आपण स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्यायला सुरुवात करायला नको का? मग नक्कीच तुम्ही तसं करायला हवं. आणि हे कसं वाटतं? मला प्रत्येक चांगली गोष्ट मिळत आहे, मी सुखी आहे, मी समृद्ध आहे आणि मी आरोग्य संपन्न आहे, मी प्रेमळ आहे, प्रेमपूर्ण आहे आणि मी नेहमी वक्तशीर असतो, मी तारुण्य संपन्न आहे आणि मी प्रत्येक दिवशी उत्साहानं, आनंदानं सळसळत असतो. चार्ल्स हॅनल आपल्या मास्टर की सिस्टीम या पुस्तकात असा दावा करतात की एक विशिष्ट दृष्ट संकल्प माणसाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अंतर्भाव करू शकतो आणि याच दृष्ट संकल्पांमुळे सर्व गोष्टी आपोआप जुळून येतात. आणि ते पुढे म्हणतात, हे असं तेव्हा घडतं जेव्हा तुमचा संकल्प सत्याशी अनुरूप असतो. आणि जेव्हा सत्य प्रकट होतं तेव्हा प्रत्येक चुकीची गोष्ट, मतभेद हे गायब होऊन जातात. आणि हा दृढ संकल्प असा, मी पूर्ण आदर्श, शक्तिशाली, उत्साही, प्रेमपूर्ण, सद्भावपूर्ण, वैश्विक शक्तीशी समतोल साधणारा आणि सुखी आनंदी आहे. जर तुम्हाला आपली मनपसंत इच्छित गोष्ट अदृष्टातून खेचून तुमच्या जीवनात प्रत्यक्ष आणण्यासाठीची ही पद्धत फार कष्टाची वाटत असेल तर हा शॉर्टकट वापरून पहा. तुम्हाला जे काही हवं आहे ते वस्तुस्थितीचं असल्याचा प्रत्यय घ्या आणि यामुळे तुम्हाला हवी असलेली गोष्ट अगदी प्रकाशाच्या गतीनं प्रत्यक्षात साकार होईल. आणि ज्या क्षणी तुम्ही एखादी गोष्ट मागता तेव्हा त्या क्षणी ब्रह्मांडाच्या आध्यात्मिक क्षेत्रात ती गोष्ट सत्य असते आणि ती गोष्ट त्या क्षेत्रात अस्तित्वात असतेच. आणि जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट येते तेव्हा ती वस्तुस्थितीत आहे आणि अशी जाणीव राखा, तसा प्रत्यय घ्या. मग पहा, ती प्रत्यक्षात न येण्याचा प्रश्न उरत नाही. आणि हा नियम तुमच्यासाठी काय करू शकतो याला कोणतीही सीमा नाही. म्हणूनच तुमच्या आदर्श स्वरूपाविषयी दृढ विश्वास बाळगण्याची हिंमत दाखवा आणि आदर्श स्वरूप प्रत्यक्ष साकार झालेलंच आहे असा उत्कट प्रत्यय घ्या. नक्कीच तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल आणि तुम्हाला सर्व काही चांगलं वाटू लागेल. आणि मग ही शक्ती तुम्हाला साथ नक्कीच देईल. आणि जेव्हा हेनरी फोर्ड आपलं कारचं स्वप्न या जगात साकार करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तर लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, त्यांची खिल्ली उडवली. कारण हा माणूस काहीतरी अचाट करण्याचा निष्फळ प्रयत्नात आहे असंच त्यांना वाटत होतं. आणि पण
हेनरी फोर्ड त्यांची खिल्ली उडवणाऱ्या या लोकांपेक्षा खूप शहाणे होते आणि समजूतदार होते. आणि मग त्यांना रहस्य माहिती होतं आणि वैश्विक नियमांचंही ज्ञान होतं. तुम्हाला असं वाटतं की अमुक गोष्ट मी करू शकतो किंवा करू शकत नाही, या दोन्ही बाबतीत तुम्ही बरोबर असता. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर ती गोष्ट करू इच्छिता, नक्कीच तुम्ही मनापासून ती गोष्ट केली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही स्वामींची भक्ती करू इच्छिता, तर नक्कीच तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करायला हवी. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये तुम्हाला स्वामी नक्कीच चमत्कार दाखवतील आणि नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींच्या नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्हाला समजेल की आपण काहीतरी जगात मिळवत आहोत आणि स्वामी आपल्याला त्यांची प्रचिती नक्कीच देत आहेत. असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि त्यांचं फळ मिळवा, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, एवढे बोलून आपण हा व्हिडिओ येथे संपूया. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामीराया आम्हाला सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा. धन्यवाद.